हालेलुया. प्रभूची स्तुती असो, प्रभूच्या पवित्र नावाला धन्यवाद असो. आम्ही थोडा वेळ देवाच्या वचनाकडे आपण जाणार आहोत. आजचा आपला विषय आहे प्रेरणो. आपण वचन वाचणार आहोत. मत्तई सुवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 8 वचन आपण पाहणार आहोत. मत्तई सुवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 8 वचन मी वाचत आहे. बायबल आम्हाला सांगतं, जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, ते देवाला पाहतील, ते देवाला पाहतील, ते देवाला पाहतील. हालेलुया. प्रियांनो, ज्यांना देवाविषयी भूक आणि तहान आहे, त्यांचीच इच्छा आहे की आम्ही देवाला पाहावं. बाकी लोक देवापासून दूर आहेत. देवाविषयी जास्त त्यांना ज्ञान नाही, देवाविषयी त्यांना अपेक्षा नाही, देवाविषयी त्यांना प्रेरणो देवाशी विशेष असं काही घेणं देणं नाही. ख्रिसमसला ते देवाची आठवण करतात, ईस्टरला देवाची आठवण करतात, किंवा कधी कधी जेव्हा ते दुःखात असतात, त्रासात असतात, कदाचित आयसीयू मध्ये असतात, तेव्हा ते देवाची अपेक्षा करतात, आशा करतात. कुणीतरी देवाच्या रूपाने यावं, भेटावं. पण देव स्वतः त्यांना येऊन भेटू इच्छितो, त्यांना पाहू इच्छितो. पुष्कळ लोकांना माहित नसल्यामुळं प्रेरणो ते अपेक्षा करत नाहीत. पण इथं आम्हाला बायबल सांगतं की जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, ते लोक देवाला पाहतील. ज्यांचं अंतःकरण शुद्ध आहे ते आयसीयू मध्ये देवाला पाहतील, संकटामध्ये देवाला पाहतील, रस्त्याने चालता चालता देवाला पाहतील, प्रेरणो झोपेमध्ये देवाला पाहतील, स्वप्नामध्ये देवाला पाहतील. देवाचं दर्शन होईल त्यांना. प्रेरणो, आम्ही देवाची अपेक्षा केलीच पाहिजे. देवाला पण देव आपल्याला भेटण्यासाठी उत्सुक आहे. आपण सुद्धा देवाला भेटण्यासाठी उत्सुक असणं गरजेचं आहे. प्रियांनो, बायबल आम्हाला सांगतं प्रियांनो, पण जर देवाला जर प्रियांनो आम्हाला पाहायचं आहे आमच्या डोळ्यांनी, तर प्रियांनो आम्हाला एक गोष्ट करायची आहे. आमचं अंतःकरण जे आहे ते आम्हाला शुद्ध करायचं आहे. आमचं अंतःकरण धुवून टाकायचं आहे. त्याच्यामध्ये जी काय मलिनता आहे, कदाचित वैरभाव आहे, तटफूट आहे, मत्सर आहे, राग आहे, द्वेष आहे, कलह आहे, हे सर्व काढून टाकू आणि आपलं अंतःकरण शुद्ध करू, धुवून टाकू त्याला. आणि जेव्हा आम्ही असं करू तेव्हा प्रियांनो आम्ही देवाला पाहू शकतो. देवाला पाहण्यासाठी केवळ एकच, देवाला पाहण्यासाठी देवाच्या खूप मोठ्या अटी नाही आहेत. प्रियांनो, देवाची आट फक्त एकच आहे की आम्ही आमचं अंतःकरण शुद्ध करावं. प्रियांनो, आम्ही काय करूया? आम्ही आमचं अंतःकरण शुद्ध करूया. रोज आपण त्याला धुवून टाकूया. हालेलुया. आज नाही उद्या देव आमची निश्चित देवाला आम्ही पाहू शकू. हालेलुया, हालेलुया. ज्याच्या बरोबर आम्ही प्रियांनो सार्वकालिक जीवन जगणार आहोत असा कोण व्यक्ती आहे, तो आम्हाला पहिलं पाहायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, आम्हाला जर कोणासोबत जायचंय, कोणाबरोबर राहायचंय, तर आपण लगेच जात नाही. आपण विचारतो तो कोण आहे, तो काय आहे, तो कसा आहे, है की नाही? आपल्याला जर एखाद्या गाडीत जायचं, त्या गाडीची इन्क्वायरी करतो आपण गाडीमध्ये जाऊन बस पाहतो कशी काय गाडी आहे. प्रियांनो, हे तर आम्हाला जीवनभर त्या देवाच्या समवेत, तो म्हटला जेथे मी आहे तेथे तुम्ही सुद्धा असावं, त्याच्याबरोबर आम्हाला राहायचं आहे. त्याच्यासाठी पहिल्यांदा प्रियांनो आम्ही त्याची भेट घेऊ, त्याला पाहू. पण त्यासाठी मत्तई 5:8 सांगतं की जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य. देवा, आम्ही देवाला सांगू आम्हाला तुला पाहायचंय,
आमचं अंतःकरण तू शुद्ध कर. हालेलुया, हालेलुया. देवा आमचं अंतःकरण शुद्ध कर, आमचं अंतःकरण निर्मळ कर, आमचं अंतःकरण स्वच्छ कर. दे बाप्पा, आम्हाला तुला भेटायचंय, तुला पाहायचंय. दावीद राजा म्हणतो की माझी वस्ती परमेश्वराच्या मंदिरी कायमची व्हावी. हालेलुया. काय म्हणतो? नुसतं मला थोडा वेळ त्याला नाही पाहायचं, तर माझी कायमची वस्ती देवाच्या मंदिरात व्हायला पाहिजे. आणि म्हणून तो म्हणतो मला तुझ्या मंदिरातली खांब मला बनव. मला काय बनव? मंदिरातील पिलर मला बनव. प्रियांनो, एकदा का पिलर बांधला तर तो कुठेही हलत नाही. हालेलुया. पिलर कुठेही जात नाही, तो तिथेच असतो. पण दावीद म्हणतो मला तुझ्या मंदिराचा पिलर व्हायचा. दोन अर्थ होतात. एक पिलर म्हणजे काय? पिलर म्हणजे तो आधार असतो. हालेलुया. त्या इमारतीचा पिलर हा आधार आहे. पण इथे आम्हाला आधाराची गरज आहे. हालेलुया. आम्हाला कसली गरज आहे? आधाराची, देवाच्या आधाराची. हे गव्हर्नमेंटच्या आधाराचं नाही म्हणत मी. हालेलुया. देवाचा आधार आम्हाला पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, आपण 1 शमूएल 16:7 वचन मी वाचत आहे. मनुष्य बाह्य स्वरूप पाहतो, पण देव अंतःकरण पाहतो. देव काय पाहतो? अंतःकरण पाहतो. देव आपले डोळे, आपले केस, इतर गोष्टीकडे तो पाहत नाही. आपलं कपड्याकडे तो पाहत नाही. कशाकडे देव पाहत नाही. देव डायरेक्ट आमच्या अंतःकरणामध्ये पाहतो. हालेलुया. देव कुठे पाहतो? आमच्या अंतःकरणामध्ये. आमचं अंतःकरण देवाच्या डोळ्याच्या समोर आहे. हालेलुया, हालेलुया. देवाच्या कुठे आहे? बायबल सांगतं का सर्व काही आधोलोक त्याच्या पुढे आहे, पृथ्वी त्याच्या पुढे आहे, आमचं हृदय किती जास्त त्याच्या डोळ्याच्या पुढे आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, देव आमच्या बाह्य स्वरूपाला इतकं महत्व देत नाही. जगातील लोक कशाला महत्व देतात? बाह्य स्वरूपाला. आमचे कपडे, आमचं बोलणं, आमचं चालणं, आम्ही कसे काय आहोत, अपडेट आहोत का? पण देव त्याच्याकडे न पाहता देव आमच्या अंतःकरणाकडे पाहतो. देव कुठे पाहतो? आमच्या अंतःकरणात पाहतो. प्रियांनो, आमचं एक मन असणं गरजेचं आहे. हालेलुया. अंतःकरणाचं शुद्ध म्हणजे काय? आमचं एक मन असलं पाहिजे. दोन मन नको आपल्याला. हालेलुया. देवाला आवडत नाही. देवाला ते लोक आवडतात एकनिष्ठ. हालेलुया. जे देवाबरोबर राहणारे किंवा ज्यांना देव आवडतो. हालेलुया. दोन मनाच्या लोकांना देवापासून काहीही मिळणार नाही. हालेलुया. दोन मनाच्या लोकांना देवापासून काहीच मिळणार नाही असं बायबल आपल्याला याकोबाचं पत्र याचा 1 अध्याय 7 आणि 8 वचन आपण वाचणार आहोत. याकोबाचं पत्र. असा मनुष्य दोन मनाचा असतो, तो सर्व मार्गात चंचल असतो, त्याला प्रभूपासून काही मिळणार नाही. चंचल म्हणजे इकडे पण तिकडे पण, स्थिर नसलेला, गोंधळलेला, मार्ग भटकलेला व्यक्ती. पण ज्यांचा भाव भरोसा परमेश्वरावर आहे ते एकनिष्ठ लोक आहेत. ते कसे लोक आहेत? एकनिष्ठ लोक आहेत. आणि ते प्रियांनो, म्हणजे त्यांच्या मनामध्ये दुसरं तिसरं काहीच नाही, फक्त परमेश्वर आहे. कोण आहे त्यांच्या मनामध्ये? फक्त परमेश्वर. जो चंचल माणूस आहे देव त्याला काहीही देणार नाही. हालेलुया. मग आम्हाला काय करायचं आहे? आम्हाला स्थिर व्हायचं आहे, आम्हाला मजबूत व्हायचं आहे, आम्हाला एकाग्र व्हायचं आहे. आणि हे देवच करणार आमच्या जीवनात. बायबल सांगतो परमेश्वरच मनुष्याची गती स्थिर करतो. प्रेरणा आम्ही धावत असू, आम्ही पळत असू, आम्ही चंचल असू, आमचं मन स्थिर नसेल, आमचं मन धावत असेल, कधी इकडे भटकत असेल, कधी तिकडे भटकत असेल, आम्ही देवाला सांगूया, देवा माझं मन स्थिर कर. हालेलुया. का? आणि देव आमचं मन स्थिर करेल. देव काय करेल? आपलं मन स्थिर नाही करेल.
अंतकरणाचे शुद्ध म्हणजे काय? की जे पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण शक्तीने देवावर प्रेम करतात. पूर्ण मनाने म्हणजे त्यांच्या मनामध्ये कोण आहे? अंतकरणात कोण आहे? देव. पूर्ण जीवाने आणि पूर्ण शक्तीने ते सर्व काही देवासाठी अर्पण करणारे लोक आहेत. हालेलुया. त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या बुद्धीमध्ये, त्यांच्या रक्तामध्ये प्रियांनो ख्रिस्त आहे. हालेलुया. त्यांच्या रक्तामध्ये कोण आहे? ख्रिस्त आहे. आमच्या रक्तामध्ये ख्रिस्ताचं रक्त आहे. हालेलुया. त्या रक्ताने आम्हाला खंडून घेतलेलं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. आम्हाला देवाला पाहायचं आहे. आम्हाला काय करायचं आहे? देवाला पाहायचंय. सगळ्यांना पाहायचंय प्रियांनो. पण प्रियांनो आमच्याकडे आम्हाला काय करायचं आहे? आम्हाला प्रतिदिवशी आमचं अंतकरण शुद्ध आणि पवित्र करायचं आहे. रोज आम्ही प्रार्थना करून आम्ही आमचं अंतकरण शुद्ध करू शकतो. आम्ही देवाला म्हणू शकतो, देवा माझ्या अंतकरणामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी आल्या, माझ्या इच्छेच्या पलीकडे, माझ्या इच्छेच्या पलीकडे ज्या माझ्याकडे आलेल्या आहेत, त्या सगळ्या तुझ्या दयेने आणि कृपेने तू काढून टाक आणि माझं अंतकरण शुद्ध कर. माझं अंतकरण काय कर? शुद्ध कर, पाप विरहित कर, त्याच्यामध्ये काहीच असणार नाही. इब्री लोकांचं पत्र याचा 12वा अध्याय आणि 14 वचन आपण वाचणार आहोत. इब्री लोकांचं पत्र याचा 12वा अध्याय आणि 14 वचन आपण वाचूया. सर्वांबरोबर शांतीने राहणे या वाचून कोणालाही प्रभूचं दर्शन होत नाही असं पवित्रीकरण याच्या पाठीस लागा. काय सांगत आहे सल्ला? आम्हाला ज्यांना प्रभूचं दर्शन हवं आहे, प्रभूच्या दर्शनासाठी आम्हाला काय करायचं आहे? सर्वांबरोबर, सर्वांमध्ये सगळे असतील, आमचे बंधू असतील, बहिणी असतील, आपल्याला आवडणारे लोक असतील, आपल्याला न आवडणारे लोक असतील, आपला द्वेष करणारे लोक असतील, आपला राग करणारे दोस्त असतील, आपले शत्रू पण असू शकतील. आम्हाला सर्वांबरोबर कसं नातं पाहिजे? आमचं शांतीचं नातं पाहिजे. आपलं नातं कसं पाहिजे? शांतीचं नातं पाहिजे. तो कसाही असो, त्याला आम्हाला उत्तर द्यायचं नाही, त्याला आम्हाला बोलायचं नाही, त्याच्याबरोबर आम्हाला शांतीने राहायचं आहे. त्याच्याबरोबर कसं राहायचं आपल्याला? शांतीने राहिल्या वाचून प्रियांनो आम्हाला प्रभूचं दर्शन होणार नाही. गडबड करणाऱ्यांना देव दर्शन देत नाही. हालेलुया. इथं क्लिअर सांगतो, देव कुणाला दिसेल, कुणाला भेटेल, कुणाला दर्शन देईल, तर जे शांती करणारे ते धन्य. बायबल काय सांगतं? सर्वांबरोबर ते शांतीने राहतात, सर्वांबरोबर त्यांचं नातं चांगलं आहे, सर्वांबरोबर ते प्रेमाने राहत आहेत. प्रियांनो त्यांना प्रभूचं दर्शन होईल. आणि त्या दर्शनासाठी आम्हाला पवित्रीकरण याच्या पाठीमाग लागायचं आहे. म्हणजे आमचं अंतकरण शुद्ध करायचंय, आमचं मन निर्मळ ठेवायचंय, आमचं मन सर्वांसाठी सिमिलर ठेवायचं. देवाचं मन सर्वांसाठी चांगलं आहे. म्हणून बायबल सांगतो, नीतिमान आणि अनितिमानाच्या शेतात तो पाऊस पाडतो. नाही तर देव म्हटला असता, अरे हा काही नीतिमान नाहीये, याला पाऊस नको, याला ढगफुटी द्या. हालेलुया, हालेलुया. पण तो सिमिलर पाऊस. आता पावसाकडे जर आम्ही पाहिलं तर काय देवाची कला आहे बघा. जसं काही त्यांनी चाळणी लावली, हालेलुया, पण ती दिसत नाही कोणाला. हालेलुया. देवाने काय केलेलं आहे? एक चाळणी लावलेली आणि सिमिलर एक थेंब 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 प्रियांनो सगळीकडे तो थोडा 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 तो टाकत असतो, यासाठी की कुणाला त्रास होऊ नये. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कुणाला त्रास होऊ नये. देव खूप विचारी, हुशार, समजदार आणि प्रेमळ देव आहे. हालेलुया, हालेलुया. प्रभूची स्तुती असो. तर प्रेमनो आम्हाला काय पाहिजे आहे? आम्हाला जी पवित्रतेच्या पाठीमागे आम्हाला लागायचं आहे. पवित्रतेच्या पाठीमागे आम्हाला लागायचं आहे.
पवित्रतेच्या पाठीमागे आम्हाला लावायचा. दावीद राजा एक सुंदर प्रार्थना करतो अंतःकरणाच्या शुद्धीकरणासाठी. मी वाचत आहे स्तोत्रसंहिता 51 याचं 10वं वचन मी वाचत आहे. त्याला रहस्य माहिती आहे की अंतःकरण माझं कसं शुद्ध होईल. हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर. काय म्हणत आहे तो? हा कुणाला सांगत आहे? देवाला सांगत आहे. देवाला विनंती करत आहे, माझ्यामध्ये माझं जे हृदय आहे ते तू शुद्ध कर. तू काय कर? तू शुद्ध कर दे बापा. हालेलुया. देव आमच्या मध्ये वसणाऱ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आमचं अंतःकरण शुद्ध करतो. हालेलुया. कारण तो पवित्र आहे. तो कसा आत्मा आहे? पवित्र आत्मा आहे. त्याला पवित्रता आवडते. आम्हाला पवित्र बनवण्यासाठी आला, आम्हाला मार्ग दाखवण्यासाठी आला, आम्हाला सत्यात घेऊन जाण्यासाठी आला तो. आणि आम्ही त्याला सांगायचं आहे, देवा, माझ्यामध्ये माझं हृदय जे आहे ते शुद्ध कर, पवित्र कर. तू कसं कर माझं हृदय? कारण का? कशासाठी एवढी खटपट आहे? आम्हाला देवाला पाहायचं आहे. हालेलुया. आम्हाला कुणाला पाहायचंय? आमच्या तारकाला पाहायचं आहे, आमच्या उद्धारकाला पाहायचं आहे, जो जगासाठी ज्याने प्राण दिला, जो स्वर्ग सोडून या भूतलावर आला आणि त्याने अद्भुत असं काम केलं. त्या देवाला आम्हाला पाहण्यासाठी इथे बायबल आम्हाला सांगतं की जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य ते देवाला पाहतील. ते कुणाला पाहतील? देवाला पाहतील. बायबल मला सांगतं त्याच्यासाठी आम्ही धार्मिकतेचे भुकेले आणि तहाने व्हायला पाहिजे. आम्ही काय व्हायला पाहिजे? धार्मिकतेचे भुकेले आणि तहानेले व्हायला पाहिजे. देवा, मला धार्मिकतेसाठी मला भूक आणि तहान लागू दे. प्रियांनो, हा पण एक मार्ग आहे. प्रियांनो, आपण जर भुकेले तहानेले होऊन आपण देवाच्या जवळ येऊ तर देव आमचं अंतःकरण शुद्ध करेल. अंतःकरण शुद्ध करण्यासाठी आम्हाला देवाकडे जावं लागेल. आम्हाला सोपा मार्ग आहे, आमच्यासाठी थोडं कठीण आहे. प्रियांनो, आम्ही पण प्रार्थना करू शकतो, देवा पश्चाताप करू शकतो, आम्ही क्षमा करू शकतो सगळ्यांना. आम्ही रोज म्हणू शकतो, देवा माझं अंतःकरण तू धुवून टाक. पण पवित्र आत्मा विशेष काम करतो आमच्या जीवनामध्ये. पवित्र आत्मा आमच्या अंतःकरण शुद्ध करतो. पवित्र आत्मा काय करतो? आमच्या अंतःकरण शुद्ध करतो. बायबल आम्हाला काय सांगतं? याकोबाचं पत्र याचा 4था अध्याय 8 आणि 9 वचन काय सांगतं आपण पाहूया. याकोबाचं पत्र याचा 4था अध्याय 8 आणि 9 वचन सांगतं, देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल. आम्हाला काय करायचं आहे? कुठे जायचंय? देवाजवळ जायचं आहे. देवाकडे सोल्युशन आहे. देवाकडे सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. जेव्हा मोशेला प्रॉब्लेम असायचा. एकटाच तो नेता होता आणि त्याच्या मागे लाखो इस्रायली लोक होते. अनेक लोक त्याच्याकडे प्रॉब्लेम समस्या घेऊन यायचे आणि कधी कधी मोशेला डोकेदुखी व्हायची मंडळी. आणि मग देव त्याला म्हटला, जर एखादं प्रकरण अवघड असेल तर माझ्याकडे घेऊन ये. काय कर तू? आमच्यासाठी आमचे अंतःकरण शुद्ध करणं आमच्यासाठी जर कठीण असेल तर आपण देवाकडे जाऊया. सगळ्यात शेवटी आम्ही कुठे जाऊया? आमच्या देवाकडे जाऊया. त्याला सांगूया, त्याला म्हणूया, देव बाप्पा, दावीद राजाने जशी प्रार्थना केली तशी मी प्रार्थना करतो. हे देवा, माझ्या ठाई शुद्ध अंतःकरण निर्माण कर. माझ्या ठाई काय कर? शुद्ध अंतःकरण निर्माण कर. शुद्ध अंतःकरण निर्माण कर. शुद्ध अंतःकरण निर्माण कर. याकोब पण तेच म्हणतो, देवाजवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. तो म्हणतो, पापीजन हो, हात शुद्ध करा. द्विबुद्धीच्या लोकांनो,
तुम्ही आपले अंतकरणे पवित्र करा, कष्टी व्हा, रडा. आम्हाला पश्चाताप करावा लागेल. आमच्या शुद्ध अंतकरणासाठी काय करावं लागेल? आपल्याला कष्टी व्हावं लागेल. कष्टी म्हणजे आम्हाला दुःख झालं पाहिजे. हालेलुया. काय झालं पाहिजे? प्रेरणू, आम्हाला खरोखर वाईट वाटलं पाहिजे. तो म्हणतो पापी जन हो, आपले हात शुद्ध करा, आपले हात शुद्ध करा. आम्ही नेहमी आमचे हात स्वच्छ शुद्ध असले पाहिजे, अंतकरण शुद्ध असलं पाहिजे. येशूच्या न्यायाच्या वेळेस ब्रँडू तो याजक काय म्हणत आहे? जो जो न्याय करण्यासाठी बसलेला आहे, काय नाव त्याचं? पिलात. पिलात काय करत आहे? पिलाताला येशूच्या ठाई काही दोष दिसला नाही, आणि तो म्हणतो अरे हा तर काय निर्दोष आहे, याच्या काही दोष नाही. पण ते बळजबरी करत आहेत. त्याला सुळीवर चढवा, त्याला 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 शिक्षा द्या. तो म्हणतो, तो काय करतो? तो आपले हात धुतो. तो काय करतो? आपले हात धुतो आणि म्हणतो का माझा, मी याच्या रक्तपातापासून मी दोषी नाही, मी दोषी नाही. जुन्या करारामध्ये प्रियांनो तो नियम होता. ते लोक प्रियांनो हात धुवायचे, म्हणजे माझे हात स्वच्छ आहेत, माझे हात, मी कुणाचाही खून केलेला नाही. एखादा मनुष्य खून करतो, तो काय करतो? असाच हात ठेवतो का? रक्ताचा हात काय करतो? तो लपून टाकण्यासाठी. इथं पिलात म्हणत आहे मी निर्दोष आहे, हा सगळा दोष तुमच्यावर आहे, मला काही दोष दिसत नाही, मला काही दोष दिसत नाहीये. पण इथं देव म्हणतो आम्हाला आपले हात स्वच्छ करा, आपले हात शुद्ध करा. द्विबुद्धीच्या लोकांनो, आपले अंतकरण पवित्र करा. देवा, माझं अंतकरण पवित्र कर, माझं अंतकरण स्वच्छ कर, माझं अंतकरण शुद्ध कर. पुढे तो म्हणतो कष्टी व्हा. ब्रँडू, कष्टी व्हा म्हणजे काय? दुःखी व्हा तुम्ही. देवा, ब्रँडू, कष्टी व्हा आणि रडा असं पण म्हणतो तो. काय करा? आम्हाला आमचं अंतकरण शुद्ध करण्यासाठी देवाकडे जाऊन आम्हाला रडलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. ब्रँडू, आमचे अंतकरण कठीण झालेले आहेत. आमचे अंतकरण काय झालेले आहेत? कठीण झालेले आहेत. त्याच्यासाठी तो म्हणत आहे तुम्ही कष्टी व्हा. कष्टी व्हा म्हणजे तुमच्या हृदयाला वेदना झाले पाहिजे. हालेलुया. त्याचा अर्थ काय आहे? आम्हाला वेदना कधी होतात? एखादा आम्हाला खूप आजारी आहे, किंवा आमचा खूप जवळचा व्यक्ती मरणासन्न स्थितीत आहे, भयंकर मोठा रोग झाला, डॉक्टरांनी उत्तर दिलं काय याचं काही होऊ शकत नाही, हा थोड्या दिवसाचा पाहुणा आहे, आणि खूप जवळचा आपला व्यक्ती, आपण कष्टी होतो, आपण रडतो. आपण काय करतो? तसं आमच्या पापासाठी आम्हाला कष्टी व्हायचंय, रडायचंय. आम्हाला काय व्हायचंय? आम्हाला कष्टी व्हायचं आहे आणि आम्हाला रडायचंय देवाच्या पुढे. देवा, माझं अंतकरण शुद्ध कर, तरच मी तुला पाहू शकेन. त्यांना आम्हाला देवाला का पाहायचंय? कारण तो आमचा तारक आहे. हालेलुया. त्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही आमच्याकडे. स्वर्गात आम्ही त्याच मुख पाहणार आहोत. हालेलुया. आम्ही सेकंड कमिंग मध्ये त्याला भेटणार आहोत, पाहणार आहोत. प्रियांनो, स्वर्गामध्ये त्याला पाहणार आहोत. पण आम्ही या भूतलावर असताना आम्हाला प्रियांनो येशूचं दर्शन फार महत्वाचं आहे. असं पुष्कळ लोकांना नाहीये, कारण त्यांना माहितीच नाही. त्यांना माहितीच नाही. ते लोक मागत पण नाही देवाला. पण असे पण लोक आहेत, ते देव म्हणत आहेत देवा, मला दर्शन दे. हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते, तसं दावीद राजा म्हणतो माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. काय गरज आहे त्याला? ब्रँडू, जे अंतकरणाची शुद्ध ते धन्य. देव आम्हाला निश्चित आम्हाला दर्शन देईल, देव आम्हाला भेटेल आणि देव आमचं कल्याण करेल.
हालेलुया, हालेलुया, हालेलुया. इयोब पण म्हणतो मी माझं शरीर छिन्न विछिन्न झालं तरी पण मी देवाला पाहीन. काय म्हणतो तो? कारण देव त्याच्यासाठी फार महत्वाचा आहे. ज्यांच्यासाठी देव फार महत्वाचा आहे ते देवाच्या दर्शनासाठी उत्सुक झालेले. दावीद राजा पण म्हणतो, हे देवा तू मला कधी दर्शन देतील? लोक मला म्हणतात, कुठे याचा देव, कुठे याचा देव, कुठे याचा देव आहे? तो म्हणतो, माझा जीव हलाक होतो, मला दुःख होतंय दे बाबा, मला वाईट वाटतं, तू कधी कधी येशील माझ्या समोर, कधी मला भेट घेशील? प्रियांनो, आमच्या अंतःकरणातून आम्हाला देवाला भेटण्याची इच्छा असणं गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया. आम्ही देवाचं दर्शन जर आम्ही घेऊ तर काय होईल बरं? दावीद राजा म्हणतो, देवाचं दर्शन घेऊन मी धार्मिक ठरव. हालेलुया. मग आम्ही धार्मिक नाहीये का? नाही आहोत. आम्ही आमच्या अगोदर देवाने आम्हाला धार्मिक ठरवलेलं आहे. त्याचं रक्त सांडून आम्ही फक्त विश्वास ठेवलाय देवावर. आम्ही काय केलेलं आहे? देवावर फक्त विश्वास ठेवलेला आहे आणि त्याच्याद्वारे देवाने आम्हाला नीतिमान ठरवलं. रोमकारास पत्र अख्खा अध्याय आम्हाला सांगत आहे, पूर्ण पुस्तक, विश्वासाने आम्ही नीतिमान आहोत. हालेलुया. आम्ही कशाने धार्मिक आहोत? आम्ही येशूला आम्ही पाहिले नाही, पण आम्हाला हवंय येशूचे दर्शन द्यायला पाहिजे. पण न पाहता देवाने तुम्हाला आणि मला धार्मिक ठरवले. हालेलुया, हालेलुया. देवाने तुम्हाला आणि मला काय केलंय? धार्मिक ठरवलंय. आम्हाला प्रियांनो, आम्हाला माहिती पण नव्हतं. देवाने तुम्हाला आणि मला धार्मिक ठरवलेलं आहे. हालेलुया. प्रियांनो, आमच्या देवाला, रोमकराच्या पत्र याचा 8वा अध्याय 27 वचन मी वाचत आहे. अंतर्यामे पारखणाऱ्या आत्म्याला मनोभाव ठाऊक आहे. काय म्हणतो तो? अंतर्यामे पारखणाऱ्या देवाला मनोभाव ठाऊक आहे. आमच्या मनामध्ये काय आहे हे देवाला माहिती आहे. आमच्या मनात असलं पाहिजे, देवा दावीद राजासारखं केव्हा येऊन मला दर्शन देशील? हालेलुया. केव्हा येऊन माझी भेट घेशील? यांना आमची प्रार्थना असली पाहिजे, देवा प्लीज माझी भेट घे, देवा प्लीज मला दर्शन दे, मला तुला भेटायचंय प्रभूजी, मला तुझ्याशी बोलायचंय. आता प्रियांनो, लोक त्यांच्या कुटुंबातले मृत व्यक्ती असतात, त्याच्या फोटोच्या पुढे जाऊन काय करतात? त्यांच्याशी ते बोलतात. हालेलुया. काय करतात ते? पण आमचा देव तर जिवंत देव आहे. आमचा देव कसा आहे? फक्त तो आम्हाला दिसत नाही, पण तो आमच्या जवळ आहे. हालेलुया. आमचा देव कुठं आहे? आमच्या जवळ आहे. पण जर तो आम्हाला दिसेल तर आम्ही खूप वेळ त्याच्याशी बोलू. हालेलुया. जेव्हा मोबाईलवर मनुष्य असतो तेव्हा आपण काय करतो? दिसत नाही त्याला, नाही का? आपल्याकडे वेळ नसेल तर आपण शॉर्टकट मारतो. पण तोच जर व्यक्ती समोर असेल व्हिडिओ कॉलवर तर त्याला आपल्याला नाकारता येत नाही. प्रियांनो, जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, ते देवाला पाहतील, ते देवाला पाहतील. देवाला जर तुम्हाला भेटायचंय, तुम्हाला भूक आहे, तहान आहे, तुम्हाला देव हवा आहे, तर एक काम करा, तुम्ही आपले अंतःकरण स्वच्छ आणि सुंदर करा. हालेलुया. स्वच्छ करा, स्वच्छ करा प्रियांनो. आणि मग प्रियांनो, आणि म्हणून नीतिसूत्र 4:23 मध्ये तो म्हणतो, आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर. म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये रक्षण कर म्हणजे काय? आपण टाळं लावून जातो घराला, बाहेर जाताना का उघडं सोडून जातो?
ताळा लावतो. का बरं? आम्ही जे काही कष्टाने कमवलेलं आहे ते येऊन कुणीही घेऊन जाऊ नये म्हणून काय करतो आपण? लॉक करतो. तसं आमच्या हृदयामध्ये कुठलंही पाप येऊ द्यायचं नाही. हे आमचं काम आहे. हे कुणाचं काम आहे? म्हणून शलोमोन राजा म्हणतो 4:23 मध्ये नीतिसूत्रामध्ये, आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण कर. म्हणजे काय कर? तुझ्या अंतःकरणामध्ये दुसऱ्या कशालाही थारा देऊ नकोस. फक्त देवाला थारा दे. कुणाला थारा द्यायचा? आमच्या हृदयात, आमच्या अंतःकरणामध्ये आमच्या प्रभूला. कुणाला? आमच्या देवाला. आमच्या देवाला. आमच्या देवाला आम्हाला थारा द्यायचा आहे. ब्रॅनो, आमचा देवाला आम्हाला थारा द्यायचा. ब्रॅनो, पुष्कळदा काय होतं? ब्रॅनो, लोकांना पवित्र आत्म्याविषयी विशेष शिक्षण नाही किंवा कदाचित काही माहीत नाहीये आणि म्हणून त्यांचे आशीर्वाद ब्लॉक झालेले आहेत. नवीन करारामध्ये सर्व ब्रॅनो पवित्र आत्म्याच्या हाती येशूने सोपवले. तो म्हणाला, मी जातो आणि मी तुमच्यासाठी सत्याचा कैवारी आत्मा पाठवतो. म्हणजे तो येईल, तो सत्य आत्मा येईल, तो तुमच्या वतीने लढेल. तुम्हाला काय हवा आहे तो तुम्हाला देईल. तो काय करील? तो तुम्हाला देईल. पण प्रेषितांचं पुस्तक 7वां अध्याय 51 वचन मी वाचत आहे. अहो ताठ मानेच्या आणि हृदयांनी आणि कानांनी बेसुंती लोकांना तुम्ही पवित्र आत्म्याला सदा आडवता. तुम्ही काय करता? पवित्र आत्मा म्हणजे त्यांच्याविषयी काय प्रॉब्लेम? त्यांचा प्रॉब्लेम काय आहे? ते ताठ मानेचे लोक आहेत. कसे लोक आहेत? ते झुकत नाहीत किंवा वाकत नाहीत किंवा नम्र होत नाही. ते काय होत नाही? नम्र होत नाही. प्रियांनो, ताठ मानेचे आणि हृदयाने आणि कानाने बेसुंती. हृदयाने आणि कानाने सुनता करून यहुदी लोक प्रियांनो यहोवा परमेश्वराकडे येत होते. इथं आम्हाला पाहायला मिळतात की हे बेसुंती लोक आहेत. हे कसे लोक आहेत? बेसुंती. बेसुंती म्हणजे प्रियांनो आम्हाला पाहायला मिळतं की जेव्हा दावीद गल्ल्याथाबरोबर लढत असताना त्याचं स्टेटमेंट असं आहे, हा बेसुन्नत मनुष्य आहे. हा कसा मनुष्य आहे? बेसुन्नत. जुन्या करारामध्ये सुनता करणं हा रूल होता देवासाठी. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, तर हे जे लोक प्रियांनो आम्हाला नम्र व्हायचं आहे. आम्हाला काय व्हायचं आहे? आणि देवाला मोकळीकता द्यायची आहे आमच्या जीवनात काम करण्यासाठी. हालेलुया. तो जर काम करणार नाही तर प्रियांनो आमचं जीवन तसंच राहील. आमचं जीवन शुद्ध होणार नाही, पवित्र होणार नाही. त्याचं नाव पवित्र आत्मा आहे. तो आम्हाला पवित्रता शिकवण्यासाठी आला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तो पवित्र आहे. तो म्हणतो जसा मी पवित्र आहे तसे तुम्ही सुद्धा पवित्र व्हा. जसा मी पूर्ण आहे तसे तुम्ही सुद्धा पूर्ण व्हा. तो का आला? आम्हाला शुद्ध आणि पवित्र करायला. आणि शुद्ध आणि पवित्र कशाला व्हायचंय? आम्हाला आमच्या देवाला पाहण्यासाठी. हालेलुया. प्रॉब्लेम आमच्या हृदयामध्ये आहे. म्हणून येशू म्हटला, जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य. अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य. अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य. इथे स्टेफन भाषण करत आहे आणि तो बोलत आहे ख्रिस्ताविषयी. तोच एक आहे जो तुम्हाला शुद्ध, येशूचं रक्त सर्व पापापासून शुद्ध करतं. त्या लोकांना इतकं त्यांच्या अंतःकरणाला झोंबलं. जेव्हा पापाविषयी प्रीच केलं जातं लोकांना दुःख होतं. पापाविषयी प्रीच केलं जातं तेव्हा लोकांना काय होतं? त्यांना त्रास होतो.
त्यांना चुरचूर लागते. त्यांना काय होती? चुरचूर लागते. प्रयत्न इतकं त्यांना झोंबलं की ते त्याच्या विरोधात उभे राहून त्यांनी स्टेफनाला धोंडमार करून मारून टाकलं. कशासाठी? त्याच्या पापाविषयी तो बोलला. त्यांना झोंबलं त्यांच्या अंतःकरणाला. झोंबण्याचं कारण काय आहे? कर नाही तर डर कशाला? तुमच्याकडे पाप नाहीये तर मग तुम्हाला झोंबण्याचं काय कारण नाही. याचा अर्थ त्यांच्याकडे पाप आहे, ते अंतःकरणाचे शुद्ध नाहीत. हालेलुया, हालेलुया. आम्हाला अंतःकरण शुद्ध करायचं आहे. आम्हाला काय करायचं आहे? आमचं अंतःकरण शुद्ध करायचं. आणि जोपर्यंत आम्ही आमचं अंतःकरण, एक खूप सुंदर वचन मी वाचत आहे, इब्रियोकास पत्र याचं 10वा अध्याय आणि 22 वचन मी वाचत आहे. आपण खऱ्या मनाने म्हणजे खऱ्या हृदयाने दुष्ट विवेक भावनांपासून मुक्त झालेले असे, निर्मळ पाण्याने धुतलेले असे आपण खऱ्या हृदयाने व विश्वासाच्या पूर्ण खात्रीने प्रभू जवळ येऊ. आम्हाला कसं यायचंय प्रभूकडे? खऱ्या अंतःकरणाने, खऱ्या मनाने. कसं? खऱ्या अंतःकरणाने, खऱ्या मनाने, खऱ्या मनाने दुष्ट विवेक भावनेपासून मुक्त झालेले. आम्हाला कशापासून मुक्त व्हायचं आहे? कशापासून मुक्त व्हायचं? दुष्ट विवेक भावना. कशाने शुद्ध होती? इथं तो सांगत आहे. इथं बाप्तिस्म्याचा उल्लेख आहे, आपल्याला पाहायला मिळतो. निर्मळ पाण्याने. हालेलुया. कोणत्या पाण्याने? निर्मळ पाण्याने. हे बाप्तिस्म्याचं दर्शक आहे. निर्मळ पाण्याने असे धुतलेले असा आपण खऱ्या हृदयाने आणि विश्वासाच्या पूर्ण खात्रीने ख्रिस्ताकडे यायचं आहे. आम्हाला पूर्ण खात्री असली पाहिजे. ख्रिस्त हा एकच मार्ग आहे, त्याच्याशिवाय मला दुसरा मार्गच नाहीये. हालेलुया, हालेलुया. आमच्याकडे कोणता मार्ग आहे? एकच खरा मार्ग. हालेलुया. दुष्ट विवेक भावापासून, भावनांपासून मुक्त झालेले असे, हे कोण करतं? बाप्तिस्मा करतं. पश्चातापी अंतःकरण करतं. हालेलुया. क्षमा करतं. प्रियांनो, आपण पूर्ण खऱ्या हृदयाने येऊ. आपण खऱ्या हृदयाने जर आलो नाही तर काय होईल? मनुष्य बाह्य स्वरूप पाहतो, पण देव अंतःकरण पाहतो. देव ओळखतो हा कशा हृदयाने आला, कोणत्या गोष्टीमुळे आला, काय प्रॉब्लेम मुळे आला. हा खरी माझी आराधना करण्यासाठी आला का? उपासना करण्यासाठी आला का? का काय मागण्यासाठी आला? देवाला मनुष्य बाह्य स्वरूप पाहतो, पण देव अंतःकरण पाहतो. देव काय करतो? अंतःकरण पाहतो. आणि आमचं अंतःकरण, प्रियांनो, आम्ही काय करूया? शुद्ध करूया. हे कधी कधी करायचं काम नाही. प्रियांनो, आम्ही नेहमी या जगात जातो. हे जग जे आहे हे भयंकर पापाने बरबटलेलं आहे. आणि प्रियांनो, सगळीकडे कुठेही पाहावा पाप 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 पाप. प्रियांनो, त्याच्यामुळे आम्ही ह्या जगात जेव्हा जातो तेव्हा ह्या जगासारखे आम्ही होतो. हालेलुया. येशूच्या एकाच अर्पणाने आम्ही शुद्ध झालेलो आहोत, याबद्दल वाद नाही. एकाच अर्पणाने आम्ही पवित्र झालो, याबद्दल वाद नाही. पण प्रतिदिवशी आमच्याकडून चुका होतात. प्रतिदिवशी आमच्याकडून चुका होतात. देवाला सांगे, दे बापा माझा सांभाळ कर. मला पापापासून, धर्मापासून, अनितीपासून, वाईट गोष्टीपासून, या सर्व 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 गोष्टीपासून मला मुक्त कर, मुक्त कर, मुक्त. नाहीतर काय होईल? काय होईल? इफिस्कारास पत्र याचा 4था अध्याय 18 वचन मी वाचत आहे. अंतःकरणातील कठीणपणामुळे, अज्ञान यामुळे ते ईश्वरी जीवनाला पारखे झाले आहे. काय कारण आहे? काय कारण आहे? बायबल सांगतं
आमच्या अंतःकरणाचं कठीणपण, अज्ञान, याच्यामुळे आम्ही ईश्वरी जीवनाला पारखे होऊ शकतो. आम्ही काय होऊ शकतो? आमचं अंतःकरण देवा सॉफ्ट बनव. आमचं अंतःकरण काय कर? देव कसं आमचं अंतःकरण सॉफ्ट करेल? बायबल सांगतं देवाचं वचन हातोडा आहे. देवाचं वचन काय आहे? हातोडा आहे. तो देवाचं वचन आम्ही ऐकून 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 आमचं पाषाण अंतःकरण सॉफ्ट अंतःकरण होतं. आमचं पाषाणमय अंतःकरण काय होतं? सॉफ्ट अंतःकरण होतं, निर्मळ अंतःकरण होतं. जे कठीणपणामुळे झालेलं आहे, अज्ञानामुळे झालेलं आहे, आणि देवापासून, देवाच्या जीवनापासून आम्ही पारखे होऊ शकतो, परखे होऊ शकतो, दूर होऊ शकतो. पण देवाची इच्छा नाही. देवाची इच्छा आहे आम्ही त्याच्या जवळ, त्याच्या सोबतच असावं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ब्रॅनो, हालेलुया. आमची प्रार्थना असली पाहिजे, देवा माझं अंतःकरण शुद्ध कर. हालेलुया. ब्रॅनो, बायबलमध्ये पुष्कळ सेवकांनी देवाला पाहिलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा कुणी पाहिलं? सगळ्यात पहिल्यांदा मोशेनी पाहिलं. कुणी पाहिलं? मोशेनी पाहिलं. पण त्यांनी पूर्ण नाही पाहिलं. मोशेनी पूर्ण पाहिलं नाही. देव त्याला म्हटला, तू मला पाहू शकणार नाहीस. तू जर मला पाहशील, मला पाहून कोणीही जिवंत राहू शकणार नाही. मला पाहून कोणीही, काही भाग, काही पार्ट देवाचा भाग त्याने पाहिला. तो देवाचा इतकासा भाग पाहून इतका गौरवी तो झाला. देवाचं तेज त्याच्यामध्ये उतरून आलं. हालेलुया. तुम्हाला नाही वाटत का तसं तेज तुमच्यामध्ये उतरून यावं? हालेलुया, हालेलुया. त्याच्या चेहऱ्याकडे कोणी पाहू शकत नव्हतं. देवाला पण आपण पाहू शकत नाही. हालेलुया, हालेलुया. पण पुत्राला आम्ही पाहू शकतो. हालेलुया, हालेलुया. कारण आमचा देव भस्म करणारा आज्ञा आहे. हालेलुया. आमचा देव कसा आहे? भस्म करणारा आज्ञा आहे. प्रभूची स्तुती असो. प्रभूच्या पवित्र नावाला धन्यवाद असो, धन्यवाद असो. रोज आपण देवाकडे जाऊया. रोज आम्ही, देवा आम्हाला शुद्ध कर. माझ्या भावाला, माझ्या बहिणीला, माझ्या कुटुंबाला, माझ्या लोकांना, माझ्या मंडळीला शुद्ध कर. आणि जेव्हा आम्ही शुद्ध होऊ, आम्ही सर्वजण आम्ही देवाला पाहू. हालेलुया, हालेलुया. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य. यशायाला देवाने दर्शन दिलं. यशायाचं पुस्तक, याचा 6वा अध्याय, आणि तो काय म्हणत आहे? यशायाच्या ग्रंथाकडे आपण जाऊया. यशाया 6वा अध्याय. मी वाचत आहे. उज्जिया राजा मरण पावला त्या वर्षी प्रभू उच्चस्थळी असलेले उच्च सिंहासनावर बसलेले मी पाहिले. वाव, कुणी पाहिलं? यशाया. पुढे तो म्हणतो, मी 5 वचन वाचत आहे. आता मी म्हणालो, हाय हाय, माझे आता वाईट झाले आहे. मी तर अशुद्ध ओठाचा मनुष्य आहे. मी अशुद्ध ओठाच्या लोकात राहतो, आणि सेनाधीश परमेश्वर, राजाधिराज याला मी आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे.
आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे, आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे. प्रियांनो, देव दर्शन देईल आम्हाला. हालेलुया. देवाला असं लपून राहण्यात इंटरेस्ट नाहीये, त्याला प्रकट व्हायचं आमच्या पुढे. हालेलुया. आमच्या पुढे येऊन उभं राहायचंय त्याला. हालेलुया. आता जर मी माझ्या मुलगा मुलगी पत्नीच्या पुढे मी शारीरिक रूपाने उभा नाही राहिलो, तर त्यांना कसं कळेल की मी जिवंत आहे म्हणून? हालेलुया. कळेल का त्यांना? नाही कळणार, नाही दिसणार. आमचा देव जिवंत आहे. हालेलुया. आम्ही अपेक्षा धरली पाहिजे की देवा, मला तुला पाहायचंय, मला तुला भेटायचंय, मला दर्शन दे. एका ठिकाणी बायबल सांगतं, त्याने मला दुरून येऊन त्याने मला दर्शन दिलं. तो दुरून येऊन मला भेटण्यासाठी आला. वाव. पण आम्हाला तेवढी भूक आणि तहान हवी मंडळी. आम्हाला काय पाहिजे? हा. तो नाहीतर तो दर्शन देणार नाही. हालेलुया. आम्हाला 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 देवाविषयी अट्रॅक्शन पाहिजे. देवाचं जेव्हा आम्हाला महत्व कळेल तेव्हा आम्ही त्याची भेटण्याची आशा करू. हालेलुया. आता जर मुख्यमंत्री साहेबांकडे माझं काम आहे तर मी त्याची अपॉइंटमेंट घेईल. हालेलुया. ती द्यायची का नाही ते ठरवतील मुख्यमंत्री साहेब. त्यांची मी अपॉइंटमेंट पण ते मला भेटायचं का नाही ते ठरवतील. डेट ते ठरवतील आणि मग मी जाऊन त्यांना भेटू शकतो. हे तर वेगळं आहे. तिचे धार्मिकतेचे भुकेले तहानेले ते धन्य. हालेलुया. हालेलुया. आम्हाला धार्मिकतेचे भुकेले तहान शुद्धीत व्हायला पाहिजे. आम्हाला भूक लागली पाहिजे. याच्या उलट पण होऊ शकतं. जे भुकेले तहानेले, पाऊल उलट होता. पाऊल छळ करणारा होता, मंडळींना त्रास देणारा होता. येशू म्हटलं, अरे माझ्या शरीराला कोण त्रास देतय? मी जाऊन भेटेल त्याला. येशू दिमिश्काच्या वाटेवर आला आणि तो आम्हाला, आपण प्रेषितांच्या पुस्तकाकडे जाऊया मंडळी. प्रेषितांच्या पुस्तकाकडे मी वाचत आहे प्रेषितांचं पुस्तक, त्याचा 9वा अध्याय आणि 4 वचन मी वाचत आहे. 3 वचन पण मी वाचतो. मग जाता जाता असे झाले की तो दिमिश्काजवळ पोहोचला. त्यावेळी अकस्मात त्याच्या सभोवती आकाशातून प्रकाश चमकला. येशू जगाचा प्रकाश आहे. हालेलुया. येशूला त्यांनी क्लिअर पाहिलं नाही, फक्त प्रकाश पाहिलं त्यांनी. देव इतका तेजस्वी आहे मंडळी, आमच्यासाठी पाहणं थोडं कठीण आहे. हालेलुया. हालेलुया. आणि मग काय झालं, तेव्हा तो भूमीवर पडला आणि त्याने अशी वाणी आपणाबरोबर बोलताना ऐकली, शौला शौला माझा छळ का करतोस? तेव्हा तो म्हणाला, प्रभो तू कोण आहेस? त्याने म्हटले, ज्या येशूचा छळ करतोस तोच मी आहे, तोच मी आहे, तोच मी आहे. 7 वचन मी वाचतो. त्याच्याबरोबर जी मनुष्य जात होती ती स्तब्ध राहिली. त्यांनी ध्वनी ऐकला खरा, पण त्यांच्या दृष्टीस काहीही पडलं नाही. त्यांच्या दृष्टीस काहीही पडलं, कारण ख्रिस्ताला फक्त शौलाला दर्शन द्यायचं होतं. त्याच्यावर अनेक लोक होते, पण त्यांना भूक नव्हती, तहान नव्हती. आणि शौलाचा पाऊल झाला आणि देवाला त्याच्याकडून मोठं काम करून घ्यायचं होतं.
म्हणून जर पुढे आम्ही वाचलं तर शौल, येशू म्हणाला, शौल माझं निवडलेलं पात्र आहे. कधी कधी देऊन तुम्हाला येऊन दर्शन पण देऊ शकतो. हालेलुया. पण तुम्हाला अपेक्षा केली पाहिजे. दाविदासारखं तुम्हाला प्रार्थना करावं लागेल, हे देवा केव्हा येऊन मला दर्शन दे. हे देवा, हारणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते, तसं देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. तुमच्या प्रार्थना देवाच्या कानापर्यंत पोचल्या पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, आणि मग प्रियांनो, शाऊल जो होता तो 3 दिवस आंधळा होता. 3 दिवस कसा होता तो? आणि प्रियांनो, त्याच्या डोळ्यावरून खपल्या पडल्या. त्याच्या डोळ्यावरून काय पडल्या? खपल्या पडल्या. देवा, माझ्या डोळ्यावर ज्या काही ह्या खपल्या, ज्या पट्ट्या आहेत, त्या सगळ्या पडून जाऊ दे. हालेलुया. आणि मला तुझं दर्शन होऊ दे, तुझं दर्शन होऊ दे. मला तुला भेटायचंय, मला तुला पाहायचंय देवा. मला तुझं मनोहर रूप मला पाहायचं आहे. मला तुझं मनोहर रूप पाहायचंय. प्रेम, आमच्या प्रार्थना ख्रिस्तापर्यंत गेल्या पाहिजे. आणि तो नक्की येऊन तो तुम्हाला दर्शन देईल. हालेलुया. तो तुमची भेट घेईल आणि तुम्ही प्रियांनो त्याचं दर्शन होऊन तुम्ही अधिक धार्मिक ठराल, अधिक नीतिमान तुम्ही ठराल. येशूने भूतलावर असताना लाखो लोकांनी त्याला पाहिलं, हजारो लोकांनी त्याला, ते प्रत्यक्षात येशूच्या काळामध्ये तिथे होते. ते खरोखर मी म्हणतो आशीर्वादित लोक आहेत. हालेलुया, हालेलुया. पण त्याच्यानंतर सुद्धा प्रभू येशू ख्रिस्तांनी पुनरुत्थानाच्या नंतर 500 लोकांना इकडे तिकडे आमावसच्या गावावर जाऊन येशू त्यांची भेट घेत होता. ते येशूला सांगूया, प्रभू माझी पण येऊन भेट घे. हालेलुया. माझी पण येऊन तू, मला तुला पाहायचं आहे, मला तुला भेटायचं आहे. माझा विजन आहे, मला तुला भेटायचंय. हालेलुया. अंतःकरणाच्या खोलीतून प्रार्थना करा, दाविदासारखी प्रार्थना करा. देवा, तू कधी मला दर्शन देशील, कधी माझी भेट घेशील देव बाबा. देव निश्चित एक दिवस तुमची भेट घेईल, पण त्याच्या अगोदर तो आपले अंतःकरण शुद्ध करेल. हालेलुया. आणि देवाचा 8 आणि नियम आहे, जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, ते देवाला पाहतील. देवा, मला तुला पाहायचंय, पण माझं अंतःकरण अजूनपर्यंत शुद्ध नाहीये, पण तू मला मदत कर. देव करो. आणि देव तुमची प्रार्थना ऐकून तुमचं अंतःकरण शुद्ध करो आणि तुमच्या नेत्रांना त्याचं दर्शन हो. आमेन. प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र देवा, तुला मान, महिमा, सन्मान, गौरव देतो. तुझी स्तुती करतो. तुझं वचन मत्ती 5:8 मध्ये सांगतं, जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, ते देवाला पाहतील. प्रभू, तू आमच्या आजोबा पंजोबावर, वाढ वडिलांवर आणि येणाऱ्या आमच्या हजारो पिढ्यांवर तू दया केलेली आहेस. पण तू कोण आहेस? नासरेतच्या येशू, आम्हाला तुला पाहायचं आहे. अन्याच्या नेत्र नव्हे, आमच्या स्वतःच्या नेत्राने. आमचं शरीर छिन्न विछिन्न झालं, योग म्हणतो, तरी मी प्रभूला पाहीन. प्रभू, आम्हाला तुला पाहायचं आहे, आम्हाला तुला भेटायचं आहे. आमची भेट घे. तू मोशेला दर्शन दिलं प्रभू. तो परमेश्वरा, तू प्रत्यक्षपणे माझ्या देवा यशायाला दर्शन दिलं. सर्वांना तू अनेक तुझ्या दासांना दर्शन दिलंस. आम्हाला पण दर्शन दे प्रभू, आम्हाला पण दर्शन दे. आमची भेट घे, आमची भेट घे प्रभू, आमची भेट घे प्रभू. आमच्या पावलाच्या डोळ्यावरच्या खपल्या पडल्या आणि 3 दिवसानंतर परमेश्वर
त्या अगोदर तो घोड्यावरून खाली पडला, तो नम्र झाला. परमेश्वर प्रभू आम्हाला हे नम्र कर. आमच्या ठाईत आमच्या हृदयात काय आजही कटुपण असेल, चुकीच्या गोष्टी असतील, नको त्या गोष्टी असतील, ज्याच्यामुळे तू दर्शन देत नाहीस, तुम्ही आणि तुमचे पाप आडभिंतीप्रमाणे झाले असं तुझं वचन यशायामध्ये सांग. प्रभू ते सर्व आडभिंती पाड आणि प्रभू आम्हाला प्रत्यक्ष येऊन दर्शन दे आणि आम्हाला धार्मिक ठरव. प्रभू स्पेशली मी प्रार्थना करत आहे, जे प्रभू युट्यूबवर तुझे प्रिय लेकर संदेश ऐकत आहेत, पाहत आहेत, त्यांच्यासाठी मी स्पेशली प्रार्थना करत. ह्या समयाला प्रभू तुझा घायल झालेला हात त्यांच्या नेत्रावर ठेव आणि प्रभू त्यांचे नेत्र शुद्ध कर, त्यांचं अंतःकरण शुद्ध कर, त्यांचं मन शुद्ध कर, सर्व परिस्थिती बदल आणि प्रभू येशू तुझं गौरव होऊ दे. मी तुझ्याकडे कळकळीची आणि आग्रहाची विनंती कर. तू नेहमी माझी प्रार्थना ऐकतोस म्हणून तुझे उपकार मागतो. येशूच्या नावामध्ये मागतो म्हणून तो ऐक पिता. आमेन, आमेन, आमेन. Please like, share and subscribe our channel and don't forget to press the bell icon for more updates.